अप्रुगा नदीला पाणी आहे आणि इथून मुलींना सोडण्यासाठी खूप अडचणी येते ना. ट्यूबवरून रोज सोडावं लागतं आणि 20 फूट नदी ही खोल आहे. त्यातून ट्यूबवर सोडण्यासाठी मुलींसाठी भीती वाटते आणि इथून या नदीपासून कुठेही बाहेर जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळं इथून मुलींसाठी सोय व्हावी आणि शासन ही कोणी लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतात. इथं अशी मागणी केलेली आहे पण त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. इथं लोकांची गैरसोय आहे पाण्यामुळं. 4 महिने एवढी पाण्याची गैरसोय आहे. सगळ्यात लहान मुलांची अति गैरसोय आहे. पावता येत नाही, त्यांना नेणे आणण्याची अति गैरसोय आहे. तर त्याच्यासाठी काहीतरी पण शासनानं मदत करावी आणि पूल बांधावा. चांगला बांधला तर अति चांगलं आहे, त्यांचं नाव निघल. ही परिस्थिती जवळजवळ 10 वर्ष झाली, जसा बांधारा झाला आहे अशी परिस्थिती हित आहे. आता थोडे काहीतरी लोकांचे ट्यूब बीब देण्यात आले नाही तर लोक पवत आणि अजूनही म्हातारं किंवा आजारी एखादा असेल तर अति गैरसोय होती. सगळ्यात मोठी गैरसोय म्हणजे आजारी माणसाची. बरं, पाण्यात पाय भिजलं त्याला अनेक ताप येतोय. आता त्या मागच्या 8 दिवसात मीच इथं पडलोय, लोक म्हणण्यापेक्षा मीच पडलोय. सगळं भिजले, कपडे भिजली, मोबाईल, कागदपत्र जे काय गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंट होते जे भारताचे ते सगळे भिजले. इयत्ता 4थी शिकते, शाळेला जाताना भीती वाटते. ह्या ट्यूबनं पाण्यातनं जायला भीती वाटते. कोरडा आणि अप्रुगाच्या नदीच्या मध्ये एक साधारण 200 लोकांची वस्ती आहे, चिमटा वस्ती म्हणून. आणि नदीला पाणी आल्यानंतर इथल्या लोकांना असा जीव धोक्यात घालून ट्यूबवरनं प्रवास करावा लागतो. आत्तापर्यंत वाईट घटना घडली नाही, परंतु अशी घटना घडू नये यासाठी शासनानं लवकरात लवकर इथे पूल किंवा त्वरित एखादी होडीची होडी उपलब्ध करून द्यावी. गेल्या 10 वर्षापूर्वी असेच इथं मोठा महापूर आला होता. साधारण 40 ते 45 लोक अडकली होती. प्रशासनानं लोक ती बाहेर काढली, पण त्यावेळेस त्यांची खूप मोठी धावपळ उडाली होती. त्यानंतर राज्याच्या मुख्य सचिवांनी सुद्धा इथं भेट दिली होती, परंतु अद्यापर्यंत तिथल्या लोकांना आणखीन तशी कुठलीच सोय झालेली नाही.